श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. तुमच्याही आयुष्यात अचानक काही विचित्र गोष्टी घडत आहेत का? वारंवार श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव ऐकू येत आहे का? किंवा त्यांचा उल्लेख होत आहे का? किंवा स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडत आहे? तर सावधान, कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे तुम्हाला काही संकेत देत आहेत आणि हे संकेत ओळखण्यासाठी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेले निकष पुरेसे आहेत. त्यामुळे तुम्हाला कळेल की स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर होत आहे आणि जीवनामध्ये मंगल घडण्याची वेळ आलेली आहे. मंगलमय गोष्टी अशा आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. म्हणजेच आमच्या चॅनलवर येणारे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. वारंवार श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव ऐकू येणे. अचानक कुठे गेलात तरी स्वामी समर्थ महाराजांचे नाव किंवा संगीत गाणे ऐकू येणे. मोबाईलवर स्वामींचे फोटो दिसणे किंवा कोणीतरी सतत स्वामींबद्दल आपल्याशी चर्चा करणे, बोलणे किंवा बोलताना आपण त्या ठिकाणी पोहोचणे. स्वामी महाराजांबद्दल चर्चा किंवा महाराजांच्या मठात, देवळात, केंद्रात आल्या गेल्याबद्दल गोष्टी ऐकू येणे. तसेच विविध गोष्टींमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्याच नावाचा उल्लेख होणे हा केवळ योगायोग नाही. हा संकेत आहे की स्वामी तुमच्याकडे आकर्षित होत आहे. तुमच्या सेवेने, तुमच्या नामस्मरणाने, जपाने, चिंतनाने आणि पठनाने तसेच पारायणाने श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमची सेवा आकर्षित करून घेत आहे. दुसरे संकेत, स्वप्नात श्री स्वामी समर्थ महाराज दिसणे. जर स्वप्नात भगवे वस्त्र, औदुंबर वृक्ष, वृद्ध व्यक्ती आशीर्वाद देताना औदुंबर, गाय व कुत्रा दिसतोय किंवा श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दिसत आहे, स्वामी समर्थ महाराजांना आपण बोलतोय किंवा त्यांच्याशी संवाद साधतोय असे दिसत आहे, किंवा आपल्या घरात आजूबाजूला किंवा मठात, केंद्रात स्वामी समर्थ महाराजांची भेट झाली, दत्तात्रय महाराज दिसले, असे संकेत जर येत असतील तर समजून घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर होत आहे आणि मनातील तसेच जीवनातील सर्व गोष्टी सत्य होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये आपण ठरवलेली ध्येय आणि आपले सर्व निकष ज्यांच्यावर आपण आतापर्यंत अपुरे राहिलेलो आहोत, ते सर्व निकष पूर्ण होऊन आपण सिद्ध होणार आहोत. हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनात घडणार आहे. त्यामुळे अशा वेळी मनातील इच्छा स्वामींपुढे नक्की मांडा. तिसरा संकेत, संकटातून अचानक बचाव होणे. वेळोवेळी आपल्यावर अनेक छोटी मोठी संकटे येतात, परंतु अचानक आपल्यावर आलेले संकट टाळले जाणे. आपण संकटामध्ये सापडलेलो असतानाही कुणाचीही मदत न होता अचानक आपल्यावरील आलेले संकट टळले जाणे. अपघात टळणे किंवा अडचणीत मदत मिळणे. अशक्य अशा असाध्य कामांमध्येही सहज मार्ग सापडणे किंवा कामे मार्गी लागणे. आपण आस केलेली नसताना किंवा अपेक्षाही नसताना आपल्याला अचानक कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत मिळणे. जटिल अशा समस्या चुटकीसरशी नाही होणे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा होत आहे. हे स्वामींच्या अदृश्य संरक्षणाचे लक्षण आहे. म्हणजेच आपण केलेल्या सेवेने आणि आपण केलेल्या महाराजांच्या भक्तीने महाराज आपल्यावर प्रसन्न होऊन वेळोवेळी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला संरक्षण देत आहेत. तसेच स्वामी समर्थ महाराजांचे आपल्या जीवनामध्ये प्रवेश झालेला आहे. स्वामी समर्थ महाराजांचे आगमन आपल्या जीवनात झालेले आहे. चौथा संकेत, गुरुवारी विशेष काही घटना घडणे. गुरुवारीच धनलाभ होणे किंवा अडकलेले पैसेसुद्धा गुरुवारीच परत येणे. गुरुवारी एखाद्या नवीन गोष्टीची खबर आपल्यापर्यंत पोहोचणे किंवा नवीन कामाची सुरुवात होणे. अडकलेल्या विविध घटना पुन्हा पूर्ववत होण्यास सुरुवात होणे. गुरुवारी चांगली बातमी मिळणे. मनाला शांत वाटणे आणि मंदिरात जाण्याची इच्छा होणे. तसेच गुरुवारीच आपल्या विविध जीवनातील विविध गोष्टी, अडलेली कामे, अडलेल्या सर्व समस्या दूर होणे हे स्वामी महाराजांचेच संकेत असू शकतात. हा देखील स्वामींचा एक संकेत आहे की स्वामी महाराज आपल्याला गुरुवारी काही विशेष कृपा आपल्यावर करतात आणि या कृपेने आपले जीवन बहरून निघते. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन, नाहीशा होऊन महाराजांच्या असाध्य अशा कृपेचे साध्य किंवा सिद्धता आपल्या जीवनात झालेली आहे असे आपल्याला वाटायला लागते. आणि पाचवा,
म्हणजेच सर्वात महत्त्वाचा तसेच सर्वात प्रभावी असा संकेत आहे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे. आपण एके सकाळी उठतो त्यावेळेस अचानक आपल्याला आनंदी वाटायला लागते. काहीही नवीन घडले नसताना किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला प्रोग्रेस किंवा पॉझिटिव्हनेस दिसत नसतानाही अचानक आपल्याला त्या ठिकाणी सकारात्मक गोष्टी घडल्यासारख्या दिसायला लागतात. घरात दिव्य सुगंध निर्माण होतो, मनात प्रसन्न राहणे आणि अचानक भक्ती करण्याची इच्छा जागृत होणे. अचानक घरात एक शुभ अशी अदृश्य शक्ती वावरत असल्याचे आपल्याला जाणवणे. आपल्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराज सतत असल्याचे भासणे. मनातून आपण स्वामी समर्थ महाराजांना सोबत आहोत असे वाटणे. महाराजांबद्दल प्रेम व माया उत्पन्न होणे. मोबाईल, टी व्ही, फोटो किंवा इतरत्र ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो दिसल्यास किंवा त्यांचे दर्शन झाल्यास अचानक डोळ्यातून आनंदाश्रू, प्रेमाश्रू निघणे आणि भक्तीचा झरा निर्माण होणे या देखील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्यावर कृपा होत असलेल्या गोष्टीचेच संकेत आहेत. हे संकेत दर्शवतात की श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पर्यायानेच होत आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीच आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या रूपात दर्शन देत असतात. वेगवेगळ्या प्रकारे ते संकेतही देत असतात. फक्त आपली श्रद्धा आणि आपला विश्वास मजबूत असायला हवा. त्यामुळे आपली श्रद्धा आणि आपला विश्वास डगमगू न देता आपले नित्यकर्म करत राहा. आपल्याला जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी आपण सेवा करा. चारपट अशी सेवा आपण करा, म्हणजेच महाराज आपल्याला आपल्या सेवेचे फळ नक्कीच देतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजे आपल्याला आमच्या नवीन येणाऱ्या माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहील. तसेच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.